चलिए तो आज के वीडियो स्टार्ट करते। आज मैं सब्जेक्ट पढ़ाने वाला सेकंड स्टैंडर्ड इंग्लिश का सब्जेक्ट। मैं पढ़ाने वाला हूँ सेकंड स्टैंडर्ड इंग्लिश का सब्जेक्ट। तो उसमें से पहले पोएम में आप सभी का स्वागत है विद्या क्लासेस में किंवा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्या क्लासेसमध्ये। आज मी दुसरीचा व्हिडिओ इयत्ता दुसरीचा इंग्लिश मीडियमचा व्हिडिओ घेतोय। कवितेचं नाव आहे ब्रिज। या फिर अभी हम जो कविता पढ़ने वाले उसका नाम है ब्रिज मतलब पुल। हाँ बराबर। तो लेट्स स्टार्ट द पोएम। स्टैंडर्ड सेकंड, पोएम नेम इज ब्रिज 1.1 यूनिट 1। सो listen and recite the poem with action। क्या बोला यहाँ पे? लिसन पहले सुनो, रिसाइट करो एंड पोएम विथ एक्शन के साथ हमें पोएम बोलना आहे। किंवा आपल्याला काय काय करायला सांगितलं? आधी ऐकायचं, बघायचं आणि मग पोएम बोलायची आणि ॲक्शन करून दाखवायची आहे असं मला ह्या कवितेमध्ये विचारलं। चला आता इथं आपल्याला दिसतं सगळ्यात आधी काय दिसतं? रेनबो दिसतंय। बरोबर, रेनबो म्हणजे काय? इंद्रधनुष्य। बराबर, हमें क्या दिखाई दे रहा है? सबसे पहले यहाँ पे रेनबो दिखाई दे। रेनबो मीन्स इंद्रधनुष। बराबर, इंद्रधनुष में हाउ मेनी कलर इन द रेनबो? हाउ मेनी कलर इन द रेनबो? 7 कलर इन द रेनबो। तो फिर चला तर मग आपण आधी मी मराठीत बोलतो त्याच्यानंतर हिंदीमध्ये सांगतो। चला आता पहिल्या कवितेला सुरुवात करूया। रेनबो दाखवलंय तर रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य। इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7। बरोबर, हाउ मेनी कलर ऑफ द रेनबो? 7। चला, बोट्स sail on the rivers and ships sail on the seas। Boats sail on the rivers and ships sail on the seas, but clouds that sail across the sky are prettier than these There are bridges on the rivers as pretty as you please, but the bow that bridge heaven and overtop the trees and builds a road from the earth to sky is prettier far than this। तर चला मी आता एक ओळ वाचतो, एक ओळीचा तुम्हाला मी अर्थ सांगतो। चला, बोट्स सेल ऑन द रिव्हर्स। बोट्स म्हणजे काय? होडी जी असते ती पाण्यावरती तरंगते। होडी जी असते ती काय करते? पाण्यावरती तरंगते। होडी जी असते ती नदीमध्ये तरंगते। रिव्हर्स म्हणजे काय? नदीमध्ये। बोट्स सेल ऑन द रिव्हर्स जी नाव असते, जी बोट असते ती पाण्यावरती तरंगत असते। अँड शिप्स सेल ऑन द सीज। शिप म्हणजे काय? शिप म्हणजे मोठी जहाज किंवा बोट। जी बोट असते ती कशी असते? ती समुद्रामध्ये तरंगत असते, पाण्यावरती तरंगत असते। बट क्लाउड्स दॅट सेल अक्रॉस द स्काय। क्लाउड्स म्हणजे काय? ढग जे असतात, ढग दॅट सेल अक्रॉस द स्काय म्हणजे ढग जे असतात ते आकाशावरून तरंगत असतात। कशावरून? क्लाउड्स म्हणजे ढग, स्काय म्हणजे आकाश, आकाशावरून ते तरंगत असतात। आर प्रिटियर दॅन दिस, ते पाण्यावरती बोट तरंगण्यापेक्षा म्हणजे नदीमध्ये बोट तरंगण्यापेक्षा किंवा जहाजामध्ये बोट तरंगण्यापेक्षाही सुंदर दिसत असतं। दिस म्हणजे त्याच्यासारखे किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर दिसत असतं। दिस म्हणजे तेच। बरोबर आहे? हा प्रिटियर दॅन दिस देर आर ब्रिजेस ऑन द रिव्हर्स किंवा नदीच्या वरती पूल बांधलेले असतात। ब्रिज म्हणजे पूल बांधलेले असतात नदीच्या वरती। आर प्रिटी ॲज यू प्लीज किंवा तेही त्याहून सुंदर दिसत असतात। बट द बो दॅट ब्रिज हेवन। असं वाटते की जो बो म्हणजे काय? बो म्हणजे इंद्रधनुष्य। कवितेमध्ये विचारलंय, रेनबो पण म्हणतात पण कवितेमध्ये विचार बो म्हणजे इंद्रधनुष्य। जे इंद्रधनुष्य असतं, असं वाटतं की तो एक रस्ता तयार झालेला आहे। काय तयार झालेला आहे? ब्रिज तयार झालेला आहे। बोट्स ब्रिज हेवन म्हणजे स्वर्गापर्यंत जाण्याचा एक रस्ता तयार झालेला आहे असं आपल्याला
वाटत असतं. अँड आउट ऑफ द ट्री किंवा झाडांच्या वरतून एक रस्ता चाललेला असतो. तो कसा असतो, तो हेवनपर्यंत जातो. हेवन म्हणजे स्वर्गापर्यंत जाण्याचा तो रस्ता तयार झालेला असतो. अँड बिल्ड्स रोड फ्रॉम अर्थ टू स्काय. असं वाटतं की जमिनीपासून तर आकाशापर्यंत जाण्याचा एक रस्ता तयार केलेला आहे. इज प्रिटेअर फॉर दॅन दिस. या सगळ्यांहूनही तो एकदम सुंदर दिसत असतो. म्हणजे आकाशात जाण्याचा रस्ता झाडांच्या पाठीमागून तयार केलेला असतो. ठीक आहे. तर चला मी आता तुम्हाला याचे शब्दार्थ लिहून देतो. मी थोडेफार शब्दार्थ आहे, ते शब्दार्थ मी लिहून देतो, ते तुम्ही शब्दार्थ लिहून घ्या. ठीक आहे. हो रहा है क्या उधर? नहीं इधर है. मतलब खींचा नहीं जा रहा है ना, खींचा जा रहा नहीं तेरे में. चला तर सुरुवातीला बघूया बोट्स. काय विचारलंय? बोट्स. BOATS बोट्स. बोट्स म्हणजे काय विचारले? नाव. हिंदी में कहते नाव आणि मराठीत म्हणतात होडी. हो डी. बरोबर आहे, होडी. बोट्स. रिवर नाही, सेल म्हणजे तरंगणे. SAIL. सेल मराठीत लिहितो तरंगणे. ग गणपतीचा ग. तरंगणे. हिंदीत होतो तैरना. तैरना. न की मात्र ना. तैरना. मी आधीच लिहून देते हिंदीतनं पण अर्थ आणि मराठीतून पण लिहून दिलेला आहे. ठीक आहे. बाद में रिवर्स. RIVERS. रिवर्स. रिवर्स म्हणजे नदी. रिवर्स मतलब क्या था? नदी. ठीक है. इसको हिंदी में लिखने की कोई ज़रूरत नहीं है. रिवर्स. बाद में आता है शिप्स. SHIPS. शाला पहिली शी अर्धा प त्याला स. शिप्स म्हणजे बोट. शिप्स मतलब बोट. बाला का नाम बा, बबर एक मात्र बोट. हिंदी में भी हम इसको बोट कह सकते हैं. हाँ बराबर. लास्ट में आएगा सीज. SEAS. सीज म्हणजे समुद्र. समुद्र या फिर हिंदी में समंदर. समंदर. बरोबर. समुद्राच्या आतमध्ये. कोणाला स्क्रीनशॉट काढायचं काढून घेऊ शकता. मला अजून तुम्हाला पुढचं लिहून द्यायचं आहे. ठीक आहे. नंतर येईल क्लाउड्स. CLOUDS.
क अर्धा क ल त्याला ला क्ला उ अर्धा ड त्याला स क्लाउड्स म्हणजे ढग हिंदी में होता है बादल होता है बादल होता है बादल स्काई मतलब आसमान SKY स्काय अर्धा स त्याला कल स्काय म्हणजे आकाश वाला का ना आकाश हिंदी में होता है आसमान वाला का ना आ स मला का ना मान आसमान बराबर प्रीटियर ब्रिज BRIDGES ब्रिज ब्रिज म्हणजे काय पूल ठीक आहे ब्रिज मीन पूल हेवन हेवन म्हणजे स्वर्ग HEAVEN हेवन स्वर्ग हेवन म्हणजे स्वर्ग बो BOW बो इंद्र इंद्रधनुष बराबर इंद्रधनुष्य ठीक है यहाँ तक हो गया है यहाँ तक मैंने आपको बताया इसमें मैंने मतलब मराठी में भी मीनिंग लिखी दिया ग्लोसरी का और हिंदी में भी मीनिंग लिख के दिया है अभी मैं आपको हिंदी में पढ़ाता हूँ पोइम बोट सेल्स ऑन द रिवर्स जो बोट्स होती है मतलब जो नाव होती है वो पानी की नदी के पानी के ऊपर तैरती रहती है एंड शिप सेल ऑन द सी जो शिप होती है मतलब जो बड़े बड़े जहाज जो होते हैं वो समुद्र के अंदर तैरते रहते हैं बट क्लाउड्स दैट सेल अक्रॉस द स्काई मतलब जो बादल होते बादल जो होते बादल आसमान के ऊपर से अक्रॉस करते रहे मतलब उसके ऊपर से उड़ते रहते हैं एज प्रीटियर ध्यान दी लेकिन ओ इन सब से भी बहुत खूबसूरत दिखाई देता है जैसे कि बोट जैसे कि नाव होती है जो पानी के ऊपर नदी के ऊपर तैरती है जो बोट्स होती है बड़े बड़े जो जहाज शिप जो होते वो समुद्र के ऊपर तैरते उससे भी सुंदर ये जो बादल है बादल उड़ते हैं अच्छे से दिखाई देते हैं बहुत ही खूबसूरत दिखाई देते हैं देर आर ब्रिजेस ऑन द रिवर या फिर हम नदियों के ऊपर बड़े बड़े ब्रिजेस बनाते हैं या फिर बड़े बड़े पुल बनाते हैं एज अ प्रीटी एज यू प्लीज वो बहुत ही उससे भी वो खूबसूरत दिखाई देता है बट द बो यहाँ पे बो का मतलब दिया है इंद्रधनुष बो का मतलब है इंद्रधनुष बट द बो दैट ब्रिज हेवन मतलब कि ऐसा लगता है कि वो जो ब्रिज जो बनाया गया है वो जो ब्रिज का जो पुलिया जो बनाई गई है वो मतलब स्वर्ग तक जाने का रास्ता बनाया गया है हेवन में स्वर्ग तक जाने का रास्ता बनाया गया है एंड ओवर टॉप द ट्री मतलब वो पेड़ के ऊपर से जा रहा है वो जो रास्ता है वो पेड़ के ऊपर से भी निकल रहा है एंड बिल्ड्स अ रोड जो रास्ते बनाए गए ऐसे लगते हैं कि वो पृथ्वी से लेके आकाश तक जाने वाले जो रास्ता बनाया गया है रोड मीन रास्ते बिल्ड्स मतलब बनाना जो रास्ते बनाए गए ऐसा लगता है कि वो पृथ्वी से लेके आसमान तक जाने तक का रास्ता बनाया गया है इस प्रेटियर फार ध्यान दिस इस प्रेटियर ध्यान फार दिस इस प्रेटियर ध्यान दास सॉरी इस प्रेटियर फार ध्यान दिस अब उससे भी बहुत खूबसूरत नज़ारा मतलब भी इससे भी बहुत खूबसूरत दिखाई देता है यहाँ पे कुछ क्वेश्चन दिए गए हैं बराबर है इथं काही प्रश्न विचारले तुम्हाला बघा राईट डाऊन द थिंग्स दॅट हॅव फोन दे उधर बाबा को दे नहीं बाबा को दे फोन है आराध्य को लेने के लिए जाना होगा हाँ सॉरी गलती हो थोड़ा सा राइट डाउन द थिंग्स यहाँ पे कुछ क्वेश्चन दिए राइट डाउन द थिंग्स दॅट हॅव फॉलोइंग कलर्स यहाँ पे कुछ कलर्स दिए गए इथं काही कलर दिलेले गेली त्या कलरवरनं काय काय असतं ते आपल्याला इथं नावं लिहायची आहे या फिर इसके हमें नाम लिखना है जैसे वॉयलेट क्या होता है वॉयलेट देखा जाए तो ब्रिंजल होता है बराबर वॉयलेट कलर का ब्रिंजल होता है फिर आता है इंडिगो
इंडिगो कलर इसमें दिया है। फिर ब्लू, ब्लू से क्या आता है, स्काई आता है, स्काई आता है। फिर ग्रीन है, ग्रीन से क्या आता है, ट्रीज आती है, वेजिटेबल्स आती है। येलो है, जो जो कलर यहाँ पे दिए हुए उसके नाम आपको वहाँ पे लिखणे आहे किंवा तुम्हाला त्याची नावं लिहायची आहे. आपला आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.